अयोध्येमध्ये आतापर्यंत 2.5 लाख भक्तांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन। उत्तर प्रदेशचे गृहसचिव आणि कायदा सुव्यवस्थेचे पोलीस महासंचालक अयोध्येमध्ये तळ ठोकून। अयोध्येत प्रचंड गर्दी झाल्याने योगी आदित्यनाथ तडकाफडकी अयोध्येमध्ये दाखल। गर्दीचं योग्य व्यवस्थापन न केल्यानं अधिकाऱ्यांवर संतापले योगी। देशामध्ये 16 एप्रिलला निवडणुका होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्राने खळबळ, तर प्रशासनाच्या तयारीसाठी तात्पुरती तारीख। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। राज्याच्या 6 शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्र उभारणार। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय। शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध करणं। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर करणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी। नाशिकमधल्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राम भरोसे बस झाला, आता काम भरोसे मतं मागा, ठाकरेंचं आवाहन। राम कोण आणि रावण कोण हे जनतेला माहिती आहे। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे रावण वृत्तीचे लोक आहेत, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा 4था दिवस। आरक्षण द्या नाहीतर गोळ्या घाला, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा समाजाचा राज्य मागासवर्ग आयोगाकडनं 23 ते 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण। मराठा सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी अडचणी। गोखले इन्स्टिट्यूटने बनवलेला ॲप वारंवार पडते बंद। मराठा आरक्षणासंदर्भातल्या क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात पार पडणार सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे कपाटातून गायब। आमदार अपात्रता सुनावणीत साक्ष नोंदवताना जितेंद्र आव्हाड यांची धक्कादायक माहिती। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर। ठाकूर यांच्या 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारची घोषणा। गुवाहाटीत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अडवण्याचा प्रयत्न। शहरात प्रवेश नाकारत पोलिसांनी रोखलं। काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट। पश्चिम रेल्वेवर दुरुस्तीचं काम करताना 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलची धडक। तिघांचाही जागीच मृत्यू। वसई आणि नायगाव स्थानकांमधली घटना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या सुट्टीवर। सुट्टीमध्ये दरे या मूळ गावी मुक्काम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।